रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेनसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे। अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेनसे सिद्धार्थनगर लगतच सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेनसे सिद्धार्थनगर व विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। आपली शेतजमीन वाचवण्यासाठी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली आहे। रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी बुधवार दिनांक 11 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले। बेनसे सिद्धार्थनगर येथे होत असलेल्या या आंदोलनाला शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, समाज बांधव आणि सामाजिक व राजकीय नेते मंडळी तसेच ग्रामस्थांचा दिवसेंदिवस मोठा मिळत आहे। शुक्रवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही योगेश अडसुळे व आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला। यावेळी गायकवाड यांनी शेतकरी व स्थानिक जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या, रिलायन्स करीत असलेल्या कामाची पाहणी केली। त्यानंतर माध्यमांना आपली भूमिका मांडताना रिपाई पक्ष आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रिलायन्स नागोठणे विरोधात उग्र जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांना दिला। यावेळी त्यांनी उपोषण स्थळावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोबाईलवर संपर्क करून येथील तक्रारींचा पाढा वाचला व आंदोलन तीव्र करणार असल्याबाबतची माहिती दिली। तसेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पेन तहसीलदार गुंजाळ यांना संपर्क करून उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर प्रशासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेण्याबाबत आवाहन केले। सर, काय सांगाल? आज बेनसे सिद्धार्थनगर या ठिकाणी उपोषण स्थळी आपण रिपाईचे सर्व पदाधिकारी आणि आपण स्वतः भेट दिलेली आहे, पाहणी केलेली आहे। एकूणच कशा पद्धतीने आपण यांना पाठिंबा द्याल? काय आपली भूमिका रिपाईची आहे? आज पेन तालुक्यातील बेनसे या गावी योगेश अडसुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची भेट घेण्यासाठी मी स्वतः नरेंद्र चंद्रकांत गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रायगड जिल्हा अध्यक्ष आणि माझे सर्व सहकारी पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी योगेश ज्या विषयांसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यात त्यांचा स्वतःचा एक जो जमिनीचा विषय आहे तो विषय आणि इतर जे गावाला लागून असलेले सगळे गावातील महत्त्वाचे विषय, त्या विषयासंदर्भात त्यांनी संपूर्ण गाव या ठिकाणी एकत्रित येऊन या रिलायन्स इंडस्ट्रीच्या विरोधात उपोषणाला तरी बसलेले आहेत। विषय असा आहे की रिलायन्स इंडस्ट्रीने गेले अनेक वर्ष या ठिकाणी ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात घेतलेल्या आहेत, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील इथल्या जमिनी खऱ्या अर्थाने त्यांनी इंडस्ट्रीसाठी दिलेल्या जमिनी जर त्यांनी विकसित केल्या असत्या, इंडस्ट्री उभी केली असती तर त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं असतं आणि प्रत्येक घर इथे आपल्या आर्थिक स्थितीतून बदलून एका चांगल्या सुस्थितीत तिथे आलेलं असतं। प्रचंड प्रमाणात इथे जमिनी खरेदी केल्यानंतर काही भाग फक्त त्यांनी डेव्हलप केला आणि उर्वरित सर्व जागा तशीच्या तशी या ठिकाणी पडून ठेवली आणि तिथे कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये प्राधान्य नाही, व्यवसायात प्राधान्य नाही। रिलायन्स इंडस्ट्रीने आज या ठिकाणी गावाला लागून असलेल्या ज्या सर्व जमिनी आहेत त्यात इंडस्ट्रीने घेतलेल्या जमिनी पण आहेत आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पण आहेत आणि या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या रिलायन्सच्या या ज्या कंपनीच्या आवाराच्या आतल्या साईडला आहेत त्या जमिनीमध्ये जाण्यासाठी त्यांनी रस्ता ठेवलेला नाही। आज या ठिकाणी आपण पाहता बौद्धवाड्याच्या बाजूला त्यांनी कंपाऊंड करायला घेतलेला आहे। या ठिकाणी बौद्धवाड्याच्या बाजूला कंपाऊंड करत असताना जो बौद्धवाड्यामध्ये येणारा जो महत्त्वाचा रस्ता आहे तो रस्ता त्यांनी अडवला। येण्या जाण्याचं साधन त्यांना शिल्लक इथं राहिलेलं नाही आणि मग ग्रामस्थ जे आहेत यांच्या मागणीनंतर त्यांनी एक छोटासा रस्ता त्या तिथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे फक्त ग्रामस्थांची दिशाभूल करायची, ग्रामस्थांना फसवायचं, हे रिलायन्स इंडस्ट्रीने या ठिकाणी काम केलेलं आहे। या ठिकाणी गावामध्ये येणारा रस्ता हा खऱ्या अर्थाने आपण पाहतो की गावामध्ये कुठल्याही प्रकारची जर आग लागली तर त्या ठिकाणी त्या आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र म्हणजे आपली जे ॲम्ब्युलन्स आणि आपले फायर ब्रिगेड या दोन महत्त्वाच्या ज्या गाड्या आहेत त्या आतमध्ये गावापर्यंत आल्या पाहिजेत आणि त्या दोन्ही गाड्या आतमध्ये येऊ शकल्या नाहीत तर एखादी इमर्जन्सी जर परिस्थिती या ठिकाणी उद्भवली तर अशा वेळेस अनेक जीव नाहक जाऊ शकतात।
या काळजीपोटी, ह्या भीतीपोटी प्रशासनाने सर्व ठिकाणी प्रत्येक गावामध्ये खऱ्या अर्थाने येणारे जाणारे रस्ते हे सुस्थितीत आणि मोठे ठेवायला पाहिजेत. रिलायन्स इंडस्ट्रीने या गावाच्या बाजूला असलेली लागून स्मशानभूमी जी आहे, खऱ्या अर्थाने की त्यांच्या बाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी पहिले त्यांची स्मशानभूमी होती गावाची, ती त्यांनी तिथून उठवली आणि ती स्मशानभूमी गावाच्या जवळ आणून ठेवली. आणि आज कंपनीचं षडयंत्र आहे की ही स्मशानभूमी इथून देखील हटवायची आणि ती स्मशानभूमी गावाला लागून या ठिकाणी तयार करून द्यायची. आणि हे षडयंत्र ते रचत असताना कुठेतरी प्रशासन त्यांना पाठीशी घालतंय हे चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. ग्रामस्थांनी अनेक तक्रारी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत, तहसीलदारांकडे केलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाकडे केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी ग्रामस्थांना न्याय देण्याचं काम ना प्रशासन करत ना ही कंपनी करत. आणि या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला पाण्याची टँक या ठिकाणी आहे. गावासाठी लागणारं जे पाणी आहे ज्या ठिकाणी ती टँक आहे ती टँक देखील त्या लोकांनी आपल्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेण्याचा आता प्रयत्न चालवलेला आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत स्थानिक काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी या ग्रामस्थांना दाबण्याचं काम करतायत, दादागिरी करतायत. आणि दादागिरी करत असताना त्यांना प्रशासन पाठीशी घालतंय. ही फार मोठी खंत आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. संविधानावर चालणारं हे देश, हे राज्य, हा जिल्हा आणि हा तालुका आपला या ठिकाणी खऱ्या अर्थाने कायद्याची पायमल्ली होताना आपल्याला दिसते. रिलायन्स इंडस्ट्री हा देशातला फार मोठा उद्योगपती असलेले ही जी इंडस्ट्री आहे यांचा प्रशासनावर अशा पद्धतीने धाक आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की ते इथल्या ग्रामस्थांना न्याय द्यायला तयार नाहीत. योगेश अडसोले आमचा जो उपोषणाला बसलेला आहे ग्रामस्थांच्या सगळ्या तक्रारीसाठी, ग्रामस्थांच्या हक्कांसाठी, तो आज तिसरा दिवस या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला असताना देखील योगेशच्या जीवाची या प्रशासनाला आणि या रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला काही देणे घेणं नाही किंवा त्यांना काही पडलेलं नाही. स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यावर मागणी करून देखील जर हक्क आपल्याला मिळत नसतील तर आपण सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने जावं म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले योगेश आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे ग्रामस्थ आपले हे सर्व या ठिकाणी सध्या फार भीतीदायक अवस्थेतून जात आहेत. कारण इतकं मोठं रिलायन्स प्रशासन, व्यवस्थापन आणि त्यांना पाठीशी घालणारं आपलं प्रशासन जिल्ह्यातील ह्या सगळ्यांच्या पाठबळावर या ठिकाणी दादागिरी करणारे गुंड या कंपनीने या ठिकाणी पोचलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थाने इथं ग्रामस्थांना त्रास देण्याचं आणि दादागिरी करण्याचं काम करत आहेत. परंतु आज या ठिकाणी मी जाहीर आवाहन करेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमच्या या ग्रामस्थांना इथं न्याय देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. इथं कुठल्याही प्रकारची आम्ही गुंडागर्दी खपून घेणार नाहीत. आमच्या ग्रामस्थांना जर कोणी थोडे हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कायदेशीर, सनदशीर मार्गाने तर आम्ही जाऊच. प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी आमच्या ग्रामस्थांना, आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू. जिल्हा प्रशासनाला मी या ठिकाणी कायदेशीर मार्गाने जाण्याचा जो काय आमच्या ग्रामस्थांचा विचार आहे हा सांगत असताना जिल्हा प्रशासनाला मी हे देखील सांगेन की आपण गेले 3 दिवस रिलायन्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून किंवा ते व्यवस्थापन तुम्हाला हाताशी धरून इथल्या ज्या ग्रामस्थांवर अन्याय करतायत तो अन्याय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खपून घेणार नाही. आमच्या लोकांना जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी जे आंदोलन उभं राहील त्या आंदोलनाचं नेतृत्व करायला स्वतः या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येतील. दलित समाज असो, शोषित पीडित बहुजन समाज असो, समाजातल्या कुठल्याही घटकावर जर अन्याय झाला तर आदरणीय आठवले साहेब त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. आठवले साहेब म्हणजे खंदे कार्यकर्ते या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सक्षम असे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी बेनसेच्या आपल्या ग्रामस्थांना जर न्याय मिळाला नाही तर अखंड रायगड जिल्हा या ठिकाणी पेटून उठेल. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.